नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत गुरुजी सगळ्यांची पूजा झाल्यानंतर निघून जातात आणि इकडे सावीला आशीर्वाद देत नाही म्हणून राजश्री त्यांना विचारू लागते, असं का वागताय तुम्ही? तेव्हा रुक्मिणी म्हणते की मला हे मान्यच नाही की ती राघवची मुलगी आहे, मला त्याच्यासाठी प्रूफ हवा. तेव्हा सावी म्हणते, प्रूफ म्हणजे काय गाई? असं तिचं बोलणं ऐकून सिंधूला खूप राग येतो, पण सिंधू एकही शब्द बोलत नाही. मग तितक्यात रत्नाकर बाजू सावरण्यासाठी येतात आणि सांगतो की काही नाही बाळा, तू आतमध्ये जा, विनूसोबत जाऊन खेळ. मग विनू आणि सावी रूममध्ये जातात. रत्नाकर खूप चिडतो, तुम्ही लहान मुलांसमोर असं काही का बोलतात? आम्हाला मान्य आहे की ही आमचीच मुलगी आहे, पण तुम्ही का मान्य करत नाही? तेव्हा ती सांगते, मी DNA टेस्टचे रिपोर्ट केले होते, ते हिने जाळले, म्हणजे याचाच अर्थ ती राघवची मुलगी नाही. तितक्यात राघव तिथे ऑफिसमधून येतो. तो विचारू लागतो, काय झाले आहे? तेव्हा राजश्री काकू सांगू लागते की मला मान्यच नाही की ही तुझी मुलगी आहे, ते DNA टेस्टचे रिपोर्टही हिने जाळून टाकले होते. पण राघव म्हणतो, मला माहिती आहे माझ्याशी ही कधीही खोटं बोलणार नाही, सिंधूने सांगितलेलं आहे तेव्हा ही माझीच मुलगी आहे. तितक्यात अवनीही म्हणते, मलाही मान्य आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते की तू मध्ये मध्ये बोलू नको, गप्प बस. तिला खुणवत रत्नाकर म्हणतो, तू शांत राहा, आम्ही बोलतो आहे ना मोठे. मग राजश्री सांगू लागते, आम्हाला सगळ्यांना मान्य आहेत आणि तुम्हाला मी म्हटले होते आज पूजा आहे, घरात काहीही कटकट करू नका, तुम्ही चुपचाप सावीला आशीर्वाद द्या. मग सावीला बोलवते आणि सावीला आशीर्वाद देत रुक्मिणी काकू म्हणते, सुखी राहा, आणि तिथेच हा विषय संपवून टाकतात. पुढे रूममध्ये गेल्यानंतर विनू सगळे डॉक्टरचे कपडे वगैरे घालतो. काकूला विचारतो, काकू मी कसा दिसतोय? तेव्हा सिंधू सांगते, मी तू खूप छान दिसत आहे. तेव्हा तो म्हणतो, मला खूप मोठं डॉक्टर व्हायचं आहे तुमच्यासारखं. तेव्हा ती म्हणते, माझ्यापेक्षाही मोठा डॉक्टर होशील तू, असं सांगत त्याला आशीर्वाद देते. इकडे राणी खूप विचारात डुबलेली आहे. तिला आजही आठवतं की राघव बोलला होता, तुझ्यामुळे सिंधू मला सोडून गेली, याचा अर्थ आजही तो सिंधूच्याच प्रेमात आहे, अशा विचारात ती असते. तितक्यात तिचं बोट कापलं जातं. तिथे राजश्री येते आणि तिचा हात पकडत म्हणते, किती लागलं आहे तुला? तू कसला विचार करते एवढा? तेव्हा राणी सांगू लागते, माझं मन खूप घालमेल करते. आई बाबा बांधता बांधता हे दोघंजण खरंच नवरा बायको झाले तर मला घराबाहेर काढतील, मी काय करू? असं बोलणार. तितक्यात राजश्री तिच्या तोंडावर हात ठेवते, म्हणते, असं काही अभद्र बोलू नको, आजही तू आमच्यासाठी आमची सून आहे, असं काही होणार नाही. इकडे सावीला गरम होत असतं. मग ती फॅन लावायला सिंधूला सांगते. सिंधूला करंट बसतो, ती पडणार. तितक्यात राघवने तिला झेललेलं असतं आणि हीच पोझिशन नेमकी राजश्रीने पाहिलेली असते आणि तिला आठवतं की हीच काळजी पडलेली आहे राणीला. मग ती विचारते, काय झालं? तेव्हा सिंधू सांगते, मला करंट बसला, मी पडणार होते, तितक्यात मला राघवने पकडलं. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, हे बटन दुरुस्ती करून घे आणि आता जेवायला चला, आपण जेवण झाल्यानंतर हे सगळं नंतर बोलू. असं बोलत राघव आणि सगळेजण जेवण करण्यासाठी हॉलमध्ये येतात. तेव्हा राघव सावीला एका खुर्चीवर बसवतो. सिंधूलाही बसण्याचा आग्रह करतो, पण सिंधू नकार देते. पण तो सांगतो, तू माझ्या आग्रहाखातर इथे आलेली आहे, माझी इच्छा आहे की तू सावीच्या आईबाबांनी आज तिच्यासोबत जेवण करावं. आज मी तुला मान देतो आहे, माझं मन मोडू नको, आज आमच्या सगळ्यांसोबत इथे नाश्ता जेवण कर. मग तोही बसतो आणि राणीला सांगतो, आम्हाला सगळ्यांना पटपट वाढायला सुरुवात कर. तितक्यात तिथे आजी आजोबा आहेत त्या सावीचे. सावीला छानसं गिफ्ट घेऊन आलेले. सावीला सांगतात, हे गिफ्ट घे, तुझ्यासाठी आम्ही आणलेलं आहे. तेव्हा ती ते गिफ्ट खोलायला सुरुवात करते. गिफ्ट खोलल्यावर तिला एक स्मार्टफोन दिसतो. ती म्हणते, वाव किती छान, मला खूप आवडलं हे गिफ्ट. पण सिंधू म्हणते, इतकं महागडं गिफ्ट आणि हे गिफ्टची लहान मुलांना गरजच नाही, फोन आत्ता ह्या वयात तिच्या हातात देणं योग्य नाही. तेव्हा रत्नाकर म्हणतो की आम्हाला तिच्याशी बोलायचं असलं तर आम्ही तिच्याशी बोलू शकतो. तेव्हा ती सांगते, मग माझ्या फोनवर करू शकता तुम्ही फोन. रत्नाकर म्हणतो, तू जर घरी नसली तर तिच्या सेफ्टीसाठी फोन खूप महत्त्वाचा आहे, आता हे विषय इथे संपव, राहू दे तिच्याकडे फोन. मग सावी खूप आनंदी होते आणि आजोबांना मिठी मारते. तितक्यात राघवही म्हणतो, मी तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट आणलेलं आहे. तेव्हा ती म्हणते, परत एक गिफ्ट काय आणलेलं आहे? तेव्हा तो सांगतो की मी तुझी ॲडमिशन विनूच्या स्कूलमध्ये केलेली आहे. तिला इतका आनंद होतो, आजपासून विनूसोबत मीही स्कूलला जाणार, म्हणून ती नाचायलाच लागते. इकडे सिंधूला ह्या गोष्टीचा खूप राग आलेला आहे. तिला ही गोष्ट मान्यच नाही. ती राघवला सांगते, माझ्यासोबत 2 मिनटं बोलायला बाहेर येतात का? असं बोलल्यानंतर राघव तिच्यासोबत चुनून निघतो. मग रेश्मा तितक्यात म्हणती, नशीब का बाहेरच बोलवलं, बेडरूममध्ये तरी नाही बोलवलं. असं बोलल्यानंतर राणी खूप चिडते. राणी सांगते, तुझ्या तोंडाला लगाम दे, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. असं बोलल्यानंतर तितक्यात ऋषभ म्हणतो, तुझी मध्ये मध्ये बोलायची सवय तू सोडत नाही, का बोलते मध्ये मध्ये, आणि तेही चुकीचंच.
इकडे राघव आणि सिंधू घराच्या बाहेर आलेले आहे. सिंधू आता राघवशी वाद घालत आहे की माझ्या मुलीला इतक्या मोठ्या गोष्टींची सवय नाही, तिला महागड्या लाईफची सवय नाही, तुम्ही का इतकी सवय लावताय. तेव्हा तो सांगतो ती माझीही मुलगी आहे, तिचे लाड मी तर करणारच ना, तू का मला तिचे लाड करण्यापासून थांबवते. तेव्हा ती सांगू लागते आम्ही दोघी खूप एकटे राहिलेलो आहे, आम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय नाही. तेव्हा तो सांगतो मला माझ्या मुलीला बेस्टच्या बेस्ट द्यायचं आहे. तेव्हा ती सांगत असते नाही मला ती शाळा मान्यच नाही, मला दुसऱ्या शाळेत टाकायचं होतं. पण राघव आणि तिच्यामध्ये वाद इतका वाढतो. राघव सांगतो माझ्या मुलीला लाड करण्यापासून आणि माझ्यापासून तू दूर करू शकत नाही. असा दमच भरत असतो. दम भरता भरता बोट तो समोर करतो आणि तीही नकार देत असते. त्यांच्या वादावादामध्ये ते दोघं जणांचे बोट एकमेकासमोर येतात आणि त्यांना जुन्या गोष्टी आठवू लागतात. तेव्हा सिंधू सांगते मला माझी अशी इच्छा आहे की तुमच्या लहानपणच्या स्कूलमध्ये सावीने जावं. तेव्हा हे वाक्य ऐकून तो म्हणतो का. तेव्हा ती सांगते तुम्ही जसे मोठे पोलीस झालेले आहेत तसंच तीही व्हावा, तिच्यावेळी तुमच्यावरती जसे संस्कार आहेत तसे तिच्यावरती व्हावा, हीच माझी इच्छा आहे, म्हणून मी त्या स्कूलची निवड केलेली आहे. ही गोष्ट ऐकून राघव इतका इमोशनल होतो. त्याच्याकडे बघत बघत तीही लाजते आणि घरामध्ये निघून जाते. नंतर सगळेजण निघून गेल्यानंतर संध्याकाळी रुक्मिणी काकू नेहमीप्रमाणे राणीला विचारत असते की तुला कसलाच प्रॉब्लेम का नाही, सावी खरंच राघवची मुलगी आहे की नाही हे पण तुला चेक करावंसं वाटत का नाही. तेव्हा ती सांगते राघव हा कोणाचं काही ऐकत नाही म्हणून मी त्याच्याशी डोकं लावत नाही. तेव्हा ऋतुजा म्हणते तुमच्या सुनेने ते हत्यारच टाकून दिले बुवा, असं म्हणत ती हसत असते. तितक्यात तिथे रत्नाकर आणि राजश्री येते. ते म्हणतात राघव कुठे गेला. तेव्हा ती सांगते राघव बाहेर गेलेले आहे. बाहेर कुठे तर ती म्हणे माहीत नाही, सांगून गेलेले नाही. तितक्यात रेश्मा आणि ऋतुजा म्हणते गेला वाटतं दुसऱ्या बायकोकडे. मग पुन्हा रेश्मावरती राणी चिडते आणि म्हणते असं काही बोलत जाऊ नको. तितक्यात तिथे राघव येतो. राघव आल्याचं बघताच रुक्मिणी काकू त्याच्यावरती कुदूनच पडते. तू कुठे गेला होता आणि इतक्या मोठ्या शाळेत तू सिंधूच्या मुलीला टाकलं, तिचा खर्च कोण करणार. तेव्हा तो सांगतो ती माझी मुलगी आहे आणि तिचा खर्चही मीच करणार. राजश्री रुक्मिणी म्हणते मला हे काहीही मान्य नाही, तू हे सगळं करू नको. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.